सुट्टे पैसे आणि 500-2000च्या नव्या नोटांच्या शोधात सर्वच जण बँक आणि एटीएम बाहेर दिवसभर रांगा लावतायत। मात्र मुंबईतल्या वरळीकरांना देना बँकेने एक सुखद धक्का दिला। आज सकाळी देना बँकेची एटीएम मोबाईल व्हॅन वरळीत दाखल झाली। त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून दुर्मिळ झालेल्या 100च्या नोटा लोकांच्या हातात पडल्यात। देना बँकेची ही एटीएम मोबाईल व्हॅन शहरात ठिकठिकाणी फिरणार आहे। दरम्यान ही एटीएम मोबाईल व्हॅन काम कसं करते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनश्री पाठकनं। वाळवंटामध्ये पाणी सापडू शकेल, पण सध्या एटीएम उघडं सापडणं, त्याच्यातून पैसे मिळणं हे खूप अवघड झालेलं आहे। मात्र वरळी सिफेसला काही वेगळा नजारा आहे। माझ्या मागे ही देना बँकेची एटीएम मोबाईल व्हॅन तुम्ही बघताय आणि त्याच्या पाठीमागे असलेली ही सगळी या एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी उभे असलेल्यांची रांग। खरं तर या एटीएम मधून एका वेळी तुम्हाला 2,000 रुपये मिळू शकणार आहेत। मात्र ते 2,000 रुपये मिळवण्यासाठी ते देखील सुट्या स्वरूपात म्हणजे चालणाऱ्या नोटांच्या स्वरूपात मिळवण्यासाठी सुद्धा मुंबईकरांनी इथे मोठी गर्दी केलेली आहे। देना बँकेचे जे जनरल मॅनेजर आहेत भारद्वाज सर, ते सध्या माझ्यासोबत आहेत। एटीएम शहर का बहुत ही कम गिने चुने एटीएम चालू अवस्था में हमें मिल रहे हैं, लेकिन ये एटीएम मोबाइल वैन है। तो फिलहाल ये वर्ली सीफेस पर है, लेकिन इसका अलग अलग जगहों पर फायदा पहुंचे, इसलिए हमारा क्या प्लानिंग है? कल ये मोबाइल वैन जो है हमारे देना बैंक की, ये नेपेंसी रोड में थी, वर्ली में थी, अभी यहाँ पे है। शाम को ये कहीं और जाएगी, जेवीपीडी में जाएगी, मेरीन ड्राइव में जाएगी। तो जगह जगह हम जो है इस सुविधा का ग्राहकों को दे रहे हैं। ग्राहकों को ये बात पता चले कि मोबाइल वैन एग्जैक्टली कहाँ पर है, इसके लिए कुछ अलग सी सुविधाएं बनाई गई है, जैसे कि ऐप है या फिर बैंक की तरफ से कोई नोटिफिकेशन निकाले जा रहे हैं? हम इसको बताने की कोशिश कर रहे हैं। हम जैसे यहाँ से जाएंगे पहले बता देंगे कि हम शाम को हमें वहाँ पे जाना है, तो इस हिसाब से हम बता रहे हैं। और इतनी जल्दी खबर फैलती है कि वहाँ पे ऐसा हो ही नहीं सकता कि 5 मिनट में जो लाइन लग जाती है। कुठेतरी एटीएम सुरू असलेलं दिसतंय। किती वेळ एटीएमच्या शोधात होतास आणि हे एटीएम आता कसं सापडलंय? सगळ्यात आधी मी देना बँकच्या खूप साऱ्या शुभेच्छा मानतो की त्यांनी ही चांगली आयडिया आपल्यासाठी आणली आहे। सकाळपासून मी एटीएम शोधत होतो, पण सगळीकडे एटीएम बंद होतो। आता ही मोबाईल बँकिंग त्यांनी जी चालू केली आहे, त्याच्यामुळे जनतेला एक आधार भेटलाय की त्यांना ॲटलिस्ट 2-3 दिवसासाठी तरी आधार भेटलाय की त्यांना हवे तेवढे पैसे ते काढू शकतात। हीच आयडिया सगळ्या बँकांनी जर चालू केली तर सगळ्यांना सोयीस्कर होईल आणि लवकरात लवकर माणसांना आणि सगळ्या जनतेला पैसे भेटतील। नक्कीच पैसे मिळाल्याचा जो आनंद आहे तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे। काहींना पैसे मिळालेत, काहींना अगदी काही क्षणातच ते हातात येतील। अखेर एटीएम व्हॅन्स मोबाईल व्हॅनच्या निमित्ताने का होईना लोकांच्या हातात 2,000 रकमेच्या मर्यादेचे पैसे पडतायत। अनेक ठिकाणी जे एटीएम्स बंद आहेत, मात्र अनेक ठिकाणी अशा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे लोकांपर्यंत सुविधा पोहोचवली जाते। कॅमेरामॅन श्रीकांत मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई।